ज्योती देशमुख अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील एक कर्तबगार महिला, हीच त्यांची पंचक्रोशीत ओळख। 2001 ते 2007 या 7 वर्षात ज्योती देशमुख यांना पाठिंबा देणारे हात एक एक करून सोडून गेले। आधी सासरे, नंतर दीर आणि आयुष्याची सोबत करणाऱ्या जोडीदारानं देखील नापिकीला कंटाळून दोर गळ्याशी आवळला। अवघं 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या ज्योतिताईंवर 29 एकर शेतीसह घर सांभाळण्याचं मोठं आव्हान येऊन पडलं। शेतीतील कणभरही ज्ञान नसताना प्रयत्न सुरू ठेवले। चुकत शेतीतील बारकावे समजून घेतले आणि शेतकरी होण्याचा प्रवास सुरू झाला। 2007 मध्ये वारले, म्हणजे मी शेतातच होती म्हणा, तशी यायची मी कधीतरी शेतातून, पण 2007 नंतर मग रोजच यायची। तर मग शेती करायला सुरुवात केली। तर आमची पहिले ते सोळंकी तहसीलदार आले, त्यांनी म्हटलं बाई तुम्ही शेती करा, काही भिवू नका म्हणे। मग मी शेतीत म्हणजे पेरणं वगैरे सगळं करून स्वतः कापूस वेचणं सगळे कामं स्वतः करायचे। मला मार्केट पण माहीत नव्हतं, त्यानं मला मार्केट दाखवलं, इथं जावा, इथं विका म्हणून। तर विकले पैशांनी, परत औषधं हे फवारायच्या औषधांचं बियाणाचं। कापूस, सोयाबीन, तूर अशी पारंपरिक पिकांपासून सुरुवात झाली। खारपाण पट्टा असल्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागे। यासाठी शेतीत बोरवेल घेतला, सगळी जमीन ओलिताखाली आणली। मागील वर्षापासून खरीप पिकांसोबत त्या रब्बी हरभऱ्याची लागवड करू लागल्यात। इकडचा हा पूर्ण खारपाण पट्टा आहे, इकडे म्हणजे पाणी असं खारच लागते त्या शेतात। मग आतापर्यंत आमची पूर्ण शेती कोरडवाहूच होती। आता मग मी विचार केला, करून पाहू आपण बोर। आलं पीक, 4-5 वर्ष काही पाऊस नव्हता, तर मग पिकच होत नव्हतं। मागच्या वर्षी बोर केली, डीपी सरकारकडून डीपी दिली। आता त्याच्यामुळे मग मागच्या वर्षी आम्ही 4 एकर पराठी पेरलेले, तर आम्हाला कापूस बरा झाला। सोयाबीन होती पेरलेलं, तर सोयाबीनच्या वेळेस काही लाईट नव्हती, पण हरभरा काही ना काही झाला। लोकांची निंदा सहन करत ज्योतिताईंनी प्रवास सुरू ठेवला। लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची सगळी कामं आज ज्योतिताई समर्थपणे करतात। दुचाकीने शेतात जातात, बैलगाडी हाकतात आणि पिकांचं उत्तम नियोजनही करतात। शेतीच्या जोरावर ज्योतिताईंनी मुलाला देखील उच्च शिक्षित केलंय। तो सध्या पुण्यात शिक्षण घेतोय। शेतीच्या जोरावर त्यांनी घर बांधलं आणि लवकरच त्या ट्रॅक्टर विकत घेणार आहेत। सुरुवातीला खूप त्रास झाला, लोकांनी त्रास दिला। काही लोक तुम्हाला रोडवरून म्हणायचे, ओ बाईनं कुठे शेती केली असते काय, तू घरी जाय, तुला काय येईन म्हणे, माणसं शेती केला, असं जर झालं असतं, बायान केलं असतं काय झालं असतं, असे लोक बोलत। तुम्ही शेती करू नका, हे पैसे घ्या, विकून टाका, असे लोक बोलत मला। मार्केटमध्ये जायला तर बाया कुठे मार्केटमध्ये जात असतात काय, काम केलं नाही तर मला करमत नाही। आता मला शेतात नाही आलं तर मला करमत नाही, मी कुठं गावाला जात नाही। 1-2 दिवस जर गेली मी तर मला शेताशिवाय करमतच नाही। ज्योतिताई या शेतीतून 10 ते 15 लाखांचं वार्षिक उत्पन्न कमावतात। मात्र मागील वर्षीच्या दुष्काळामुळे त्यांचं उत्पन्नही निम्म्यावर आलं। 14 एकरातील कापसातून 60 क्विंटल उत्पादन त्यांना मिळालं, तर 15 एकरातील सोयाबीनमधून 100 क्विंटल उत्पादन मिळालं। असं मिळून त्यांचं उत्पन्न 7 ते 8 लाखांच्या घरात गेलं। मात्र यंदा झालेल्या चांगल्या पावसानंतर आता त्यांना बंपर उत्पन्नाची अपेक्षा आहे। आपण असं काही नाही की महिला करू शकत नाही, करतात, करायलाच पाहिजे, पण असं आपण चांगलं वागलं पाहिजे की जेणेकरून कोणी आपल्याला काही असं हे नाही केलं पाहिजे। स्वतःचे काम स्वतः केले तर त्यात काही लाज नाही। घरातील कर्त्या पुरुषांना आत्महत्या केल्यानंतरही ज्योतिताई खचल्या नाहीत, खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि परिस्थितीला तोंड दिलं। संकटांच्या आघातामुळे निराशेच्या अंधारात हरवलेल्यांसाठी ज्योतिताई आशेची पणती आहेत। शेतकरी आत्महत्यानंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, देशोधडीला लागलीत। मात्र यानंतर त्या घरातील स्त्रीने घराचा ताबा घेतला आणि घरासोबतच शेतीलाही नवी ओळख दिली। ज्योती देशमुख या स्त्री शक्तीचं उदाहरण म्हणता येईल।
या स्त्री शक्तीला एबीपी माझाचा सलाम. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला.